श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 23. श्री गुरुभ्यो नमः. रुक्मिणी पांडुरंगाभ्या नमः. शरण जा गुरुवरा चुकवी जन्म मरण फेरा. गुरु सेवा करोणी गुरुविन नाही गती, ऐसे बोले वेदश्रुती. या लागी धरोण चित्ती सद्गुरु अखंड स्मरावा. सकल शास्त्र पढिन्नला ज्ञान कळा नसता वाया गेला. कोण असे गुरुविना आगळा ज्ञान कळा दाखवाया. माता गुरु पिता गुरु शिक्षक गुरु दर्शक गुरु, परी आगळा असे एक सद्गुरु चिन्मय कळा दावाया. लावोनी आमिष गळात फासा टाकती जळात, आशे लागी मीन गळात कायम अडकोन पडतसे. तैसे धन आमिषापोटी माता पिता करती आटाआटी. पुत्रा लोटोन शेवटी प्रपंची रमती. माता पिता मार्ग दावती पुत्रा प्रपंची लोटती. परी प्रपंचातून सोडविती आशा तृष्णा व्याधीमुळे. तैसे नोहे सद्गुरूची मूर्ती, जे जीव प्रपंची रमती. तयाची पावोनी खंती तरणोपाय सांगतसे. दावोनिया नाना साधना मार्ग दावती जना. संशय छेदोनी अज्ञाना ज्ञान प्रकाश देते जे. ऐसे माझे मल्ला गुरु जयाचा महिमा अपरंपारू. त्यासी उपमा नसे पारू भुवनत्रय शोधिता. कल्पतरू कल्पिल्या वाणी चिंतामणी चिंतकाची खाणी. परी मल्लाची अमृतवाणी अभंग भेद सर्वदा. अमृतवाणी ते आले सकळा गंगोदक झाले. पावन पवित्र त्रिभुवन केले बोधामृत पाजोन अज्ञजना. तीही बोधामृताच्या डोही दिधली मी बुडीही. दिधल्या हाती ज्या जोहरीही गुंफल्या माळा ये स्थळी. सद्गुरुमुखी जे आले तेच ओविये गायले. केवळ निमित्त मात्र केले मौज पुढती करोणी. कळसूत्री याच्या परी येथे असे माझी कोसरी. तो नाचवील जैशा परी मीही दावीन हावभाव. मी न जाणे काव्य कळा परी गुरु दाविता आगळा. मतिमंद आंधळा पुढती दावो गुरु. संत श्रोते तुम्ही सज्जन मज द्या अवधान. द्या वर्णावया महिमान औदार्य आपुले. श्रोता दुश्चित जरी झाला वर्णिता कथेचा भाग गेला. कथेचे रसाळपण लाभला आपल्या श्रवण रसगुणी. तव श्रोते म्हणती राहे आम्ही श्रवणे चकोर न्याये. पाजी आम्हासी महादा माये चरित्र रसाळ पुढती. मी तुम्हासी कोण पाजील गुरु माझा दाता दयाळ. तो वर्षेल अमृत रसाळ कथा पुढती येथोणी. घेऊन संत गुरु आशीर्वचन गुरु वदवे तेच वदेन. माझी मती करोण पोषण तुम्ही वदवा स्वमुखे. गुरु मल्लाचे महिमान वाढे सांप्रदाय धर्मातोन. जना देवोन ज्ञानदीपन मार्ग दाविला सकळिका. धनदारा पुत्रादिका म्हणा येती धरोणीची वासना. तयाच्या पूर्वोनी कामना सकला सुखे करी. जे जन इच्छिती ज्ञान त्यास देवोनी ज्ञानार्जन. दावी चिन्मय जीवन परमार्थ मार्गीच्या. ऐसा परोपकार करिता अहंकार नसे चित्ता. सर्व कर्म भार संहिता करता तो वेगळा असे. मज एवढे लाभले जे निधान तयाचा न धरी अभिमान. हे महादा माईचे महिमान सांगे मल्ला सर्वासी. अल्पवयीन माझी आवरी गुरु पिता गेलिया दुरी. धावोण धेनू वत्सापुरी कर्तृत्व केले महादा माय. जेन दावी पिता जेन दावी माता ते स्वये सावरोणी चित्ता. जीवन चितकळा मज दिली पडता जड भारी. दासी आठविती हरी तैसी महादा माय कुसरी. मज संकटी रक्षली कळावी तिची थोरी. महादा माय कैशापरी ती वर्णावी महादा माय खरी. ऐसी थोरवी येथे असे. असे गहीवरून मल्ला सांगे जना वर्णू नका मम महिमाना. हे तो थोर कर्तृत्व जाना महादा माईचे. नेमे करून पंढरीची वारी मल्ला आला जेव्हा घरी. बोलावोण तया परी महादा माये सांगितले. मृत्यूलोकाची ये परी जाणे आम्हा वैकुंठपुरी. अवधी असे संवत्सर परी पूर्वसूचना दिधलीसी. ऐसा झाला गतकथासार श्रोती पुढती व्हावे सादर. महादा माय निर्वाण कार्य थोर. समाधी वर्णन होईल कुळी कन्या पुत्र सात्विक. होण्या लागी सपत्नीक आचरावा धर्म पारमार्थिक. सपत्नीक जुवे भावे पती तो आचरे धर्म सात्विक. परी नारी अधार्मिक ते कर्म नोहे सात्विक. अर्धाची जाण तेथे असे.
किंवा पत्नी आचरे धार्मिक पती तो अधार्मिक, तेथेही न होय कर्म सात्विक. धर्म जाण होतसे पती धर्मकृत्य करता, साही होय मागुता. कर्म धर्म स्वये पतीचा आपणची होय, पती जे करती धर्मा दानादि पुण्य कर्मा, ते स्वये धावो निकामा. सहाय्य होय पतिव्रता, पती पत्नीच्या ठाई नांदे सात्विक वृत्ती देही, तयाच्या जाण उदरी पाही. सात्विक गर्भ येतसे प्रपंच जैसी गुणवृत्ती, रजतम सात्विक देही असती गर्भ ही जाण उदरी वाढती तैसाची ये. या वया प्रपंची गती वाढवावी सात्विक वृत्ती, जन्म द्यावा सुगोत्री कन्या पुत्राधिकासी. तैसे महादामाय थोर पुण्य केले, सात्विक माता पिता लाभले तयाचे कुळ पावन केले. उद्रा येवोण तयाच्या कन्या व्हावी ऐसी वेल्लाळ, जे उद्धरी दोन्ही कुळ या लागी उद्धरण्या कुळ सकळ सात्विक भाव पाहिजे. महादामाय जन्मल्या घरी माता पिता धर्म आचरी, व्रत वैकल्यादी विधी करी सात्विक भावे आचरतसे. सोमवार पर्व असो की एकादशी भावे आळवोणी ऋषिकेशी, नैवेद्य समर्पोण तयासी सेवा भावी वर्ततसे. श्रावण शुद्ध अष्टमी मध्यरात्रीसी शके 1756 इसवी सन 1834 कन्यारत्न जन्मले समयासी, वंश उद्धारण कराया. कले कलेने चंद्र वाढे तैसे बाळ वये चढे, दावोनी नाना रूपडे सर्वा आनंदी करी. द्वादश दिनी पालखा त्यात घालोन या बालका, नाव ठेविले देखा महादेवी देहाते. नाना खेळ खेळे महादेवी परी नोहे, इतर कन्यका सारखी राजा राणी बाहुली सखी नोवे खेळे कदापि. झिम्मा फुगडी नाना गावोनी नामाच्या महिमा, महादेवी सांगे नाना नाम महात्म्य लोकासी. शितिकेची लिंग प्रतिमा काष्टरूपी विष्णू प्रतिमा, पूजा करी समसमा शुद्ध भाव ठेवोणी. शिव विष्णू नका करू भेद, दोन्ही रूप असती अभेद. ऐसा देतसे बोध बालपणी महादेवी, माता पिता वाटे महान कैसे परी. एवढे ज्ञान ऐकोण तयाचे गुण ज्ञान, भले भले वेडावती. म्हणती जे कळले नाही आम्हासी, ते बालवये सांगसी. काहीतरी पुण्य वेचले समयासी, माता पिता दोघांनी. ऐसे नाना रूपडे दाविता, 12 वर्षे लोटता. कन्या उपवर झाली तत्वता जनकनाये, कन्या उपवर होता काळजी वाटे माता पिता. वर शोधोनी तत्वता कन्या पर कुळी देतसे, महादेवी आमची सात्विक वरही लाभावा भाविक. या लागी व्रताधिक माता माय करतसे, व्रताधिकासी पावली जगदंबा माय माऊली. वर विराकुळी पावली महादेवी समयासी, सात्विक कुळ लाभले शिव विष्णू ऐक्य रूप झाले. ते पाहून आनंदले माता पिता महादेवीचे. वय 14 झाले शके 1770 इसवी सन 1848 साले विवाह महादेवी झाले. वीरनाथ समागमे आमचे कुळीचे रत्न, दिधले तुम्हा हाता लागोन. करा आता येथोन पावन माता पिता विनवितसे. विवाहवचनाच्या परी महादेवी नांदे सर्व सारोण दुरी. पतीच देव मानोनी अंतरी सर्व कार्य सहाय्य करी. पती जो धर्म आचरे तया जावोन सामोरे. सहाय्य करी परोपरे पतिव्रता धर्म जाणोनी. परी आचरता धर्म आडवे आले कर्म, कैसे आचरावे कर्माकर्म हे न जाणती ब्रह्मादिक. वीरा पतिव्रतेसी एके रात्री समयासी, काय बोले महादेवीसी एकांत पाहुणी. मी तुझ सुकन दिदले परी जाणे असे वहिले. या लागी सांप्रदायिक धर्म बोलले मी तुझ लागी. मम वरद हस्त असे तुझे श्री, तू जाणशील गुरु कुसरी. शोहम शब्दाचे ये परिज्ञान दिदले महादेवीसी. दावोनी सर्व स्वरूप कळा महादेवी पावली फळा. ये चिन्मय जीवन कळा लाभेल पुढती येतोनी. सतशिष्या दावोनी कळा गुरु मार्ग करती मोकळा. ऐसा विरा या समयाला केले महादेवी ते. ऐसे पूर्ण दावोनी आशीर्वचन विरा म्हणे तिये लागोन. वाढवी सांप्रदाय धर्म येथोन मल्ला समागमे. माझा मल्ला असे लहान तयासी वाढवी पुत्रा समान. दावोन गुरुमार्ग प्रमाण महिमान वाढवी येथोनी. पतीच्या अमृतवाणी ऐकोन श्रवणी. महादेवीस वाटे वीज मेदनी. धरणीकंप होतसे सावरोणी तियेसी. विरा बोले महादेवीसी, माझे अभय वचन तुझसी दिधलो मी. अभय वचन तुझसी नाभी तू ऐसी. माझे अक्षय निढळ कुंकुमेसी. तू पतिव्रता पूर्ण होसी. सांभाळी माझ्या वचनासी वाढवी सांप्रदायासी. तूच सर्व कार्यासी मी सहाय्यसे. पतिवचन स्त्रियसी गुरु आज्ञा शिष्यासी. जे आचरती धर्मासी तया मोक्षदायक असे.
ऐसा पाहून शास्त्रार्थास मान देवोनी पतिवचनास शमोनी सर्व क्रियेस पतिचरण वंदले. मल्ला असता 10 वर्षाचा तयासी उपदेशो निसाचा गुरु संप्रदाय धर्माचा भार वाहिला तयासी. आज मल्ला तू 5-10 वर्षाचा मान ठेवोनी पतिवचनाचा कार्यभार संप्रदाय धर्माचा रक्षिला तुझ समागमे. दिदले न दिदले तुझ मातृप्रेम मज आवडी तैशा सम पूर्ण होनी सर्व काम मज निर्वाणी होणे असे. निरुपिले तव तात पांडुरंग रुक्मिणीकांत सह सर्वाच्या एकांत जाणे असे मजसी. चालवी संप्रदाय धर्माते आठवोनी सर्व चित्ताते तुझसी साई असे रुक्मिणीकांते. ऐसा आशीर्वचन देत असे ऐकोण मायेची वाणी मल्ला सदगद हृदयातोनी प्रार्थतसे कर जोडोनी महादा मायेसी. माये तुझवी न ये सरी अनंत जन्म घेवो न ये परी. तुझी सेवा करता अंतरी उपकारण फिटेची तुझे मार्गदर्शने आजवर पावलो ये स्थाने. सहवासे न होऊ दिले स्मरणे पिता विरहाचे माता पिता गुरु होसी तूची सांभाळिले मजसी. उद्धरण केले वंशासी विराकुळी यवोनिया मी नाही केली तव सेवा आवडी अशी जिवे भावा. ऐसे ये अपराधी जीवा क्षमा करी घडली नाही तव सेवा आवडी ऐशी जिवे भावा. ऐसी ये अपराधी जीवा क्षमा करी ये समय. प्रातितो मी तुझला आजवरी करोनी सामोरी मजला. कार्यभार तू वाहिला संप्रदाय धर्माचा ऐसेच जान कुसरी सदोदित राहावे सामोरी. सारो नको मजसी दुरी कृपा कटाक्षे पासोनिया. ऐकोण पुत्राच्या वचना महादामाय दिले स्ववचना. पूर्वीन तुझिया मनोकामना सामोर राहोण तुझिया. श्रावण शुद्ध 9 शके 1817 इसवी सन 1895 साली वय 6 साली महादाय निवर्तली. पुत्रा अभय वचन देवोनी एकची घाई झाली महादामाय निवर्तली. अवघी नगरी आक्रोंदली ये वार्तेसी. मल्लामणी दुखावला परी दुःख सावरोणी समयाला. आज्ञा दिधली कंठप्पाला समाधिस्थान करण्याची. मम माते वचन प्रमाण मज सामोर राहून कार्य चालवी ऐसे स्थान शोधिले. स्वये मल्लराज गेले आपले समाधी स्थान पाहिले. सामोर पाहिजे केले महादामाय समाधी ते. हे खूण संतची जाणती येरा काय कळेमती. वर्म जाणोनी चित्ती गुरु आज्ञे वर्ततसे. अद्याप जे कोणी नर जातील औसे नगर तयासी दिसेल समोर मल्ला गुरु पुढती महादामाय. इकडे माडा ते सजविले राऊळा प्रति आणविले. हरिनाम घोषविले सर्व करती जय जयकार. शुद्ध गंगोदकानोनी बिल्व तुळसी पत्र घेवोनी. समाधी स्थाना ते सारवोनी धूप दीप निरंजन लावले. मृगासन टाकिले वरती पुष्प बिल्व तुलसी पत्र ठेविले. सर्व समाधी स्थान ते सजविले ऐसे परी. उचलोनी माडासी आणिले समाधी स्थानासी. योगारूढ बसविले महादामायेसी पूर्वाभिमुख करोनिया. ओवाळुनी नाना पंचारती कर जोडोनिया प्रार्थिताती. ऐसाच वरद प्रसाद मागती अन्याय क्षमा करोनी. समाधी समयासी आले धावत ऋषिकेशी. सवे घेवोनी संत मंडळीसी समाधी पूर्ण करावया. राही रुक्मिणी सत्यभामा आल्या सर्व अष्टनायका. अहिल्या मंदोदरी तारा सर्व पातल्या समयासी. सावित्री अनुसया सती सर्व पावल्या समयासी. आनंदे पूर्ण करावया समाधीसी एकच घाई होतसे. आदिनाथ शंकर घेवोन गोरक्ष मच्छिंद्र. गहिणी निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई धावली. देवनाथ चुडा गुंडानाथ संगे घेवोन वीरनाथ. पावला समयास पंढरीनाथ समाधी पूर्ण करावया. पाहोणी वीरनाथासी महादामाय साष्टांग नमिले तयासी. परी दिधले विठ्ठलासी पूर्ण कार्य करावया. वीरनाथ सांगे सर्वाशी जिजविले हिणे देहासी. रक्षोनी पूर्ण मल्लासी सांप्रदाय धर्म वाढविला. आता पूर्ण करी कार्यासी बैसवी आपल्या निज पदासी. ऐशीची प्रार्थना गुरुगुंडासी केली असे वीरनाथे. महादामाय नमोनी सर्वासी. वदली सत्यवचनेसी वर्तता दोष घडेल मजसी. तो अन्याय क्षमा कीजे देवा. सर्व देवासे नमन गुरु परंपरा लागोन. सर्वा त्रिवार नमन केले असे रुक्मिणी सहित अष्टनायका तैसीच महासात्यादिका. नमोनी सर्व लोका प्रार्थिले महादामाई. पांडुरंग स्वये वदले स्पुंद स्पुंदो निरुदले. स्त्री देहाते सार्थक केले स्वये कर्माचरोणी. कलियुगी अवघड धर्माचरण त्यात स्त्री देहाते अधिकची जाण परी तू आचरोणी. महिमान जगा दाखविलेस महादेवी.
मानोनी पतिवचनासी पतिव्रता धर्म चालविली, तू झाली योग्य जगा माऊली. स्त्री देहाते तू बहुत कष्टविले शरीर, आता न लावी उशीर. माता रुक्मिणी धरोणी कर, दृढ आसन बैसविले. महादामाय थोर लाघव केले, पूर्वीच योग साधन साधिले. इष्टलिंगा ते उडविले ब्रह्मरंध्र उघडवणी. एकची झाला आवाज जो तो सावरी, आप आपणास देव संत करती गर्जनास. महादामाईच्या ऐसा समाधी योग साधला, पूर्वीच गुरुप्रसाद लाभला. ऐसा पुण्यवंत देह पावला, महादामाई ते समाधीशिळा ठेवून सर्व आले परतोन. विधियुक्त क्रिया करोन अलवन भोजन केले असे, पूर्ण करोन सर्व विधीसी. बांधते झाले समाधीसी, तुलसी वृंदावन रूपेसी. जन अद्यापि पाहत असे, ऐसे महादामाय पूर्ण कार्य केले. देही असता ज्ञानरूप संपादिले, पावोण ज्ञान साधले सर्व ग्रंथ पाहोणी. गीता भागवत ज्ञानेश्वरिणी, आत्मचर्चा निवेदली पुराणे. सर्व श्रवण मनन चिंतोनी जगा मार्ग दाविला. 14 वर्षपर्यंत महा सांप्रदाय चालविला सतत. कोणी देखता दुःखीत माता न्याये धावली. कोणा पुत्र संतान दिधले, वांझपण तयाचे फेडिले. पती पत्नी मिळविले, संसार सुखे करावया. स्त्री देहाच्या मासिक पाळी, असता नाना दोष महितळी. सारोण सर्व दुःख कल्लोळी, आनंद दे तया लागी. ऐसे नाना दुःखे पिडिले, तयासी त्यापासून सोडविले. ऐसे महान कार्य साधले महादामायणे. अद्यापीचे नर असतील दुःखे जर्जर, तयानी जावोनी सामोर प्रचिती पहावी याची. जयासी पुत्र धनाची आशा, तयाने पुरश्चरण करावे या ग्रंथा. पावेल सर्व मनोरथा, ऐसा वरदान असे. ये अध्यायाचे 3 आवर्तन, होईल रोग निवारण. स्त्री देहाते अति पावन, हा अध्याय विजयी असे. सर्व मनोरथ पूर्ण व्हावया, 21 आवर्तने ये अध्याया. केल्या पूर्ण होतील या महादामाय कृपेने. ऐसे महादामाईचे जीवन यथामती वर्णन वदविता गुरु वीरानंदन. तेच वदलो ये स्थळी, राहोणी सर्व कारी सामोरी. कार्य पूर्ण करील हरी, ऐसी वचने पुरी तुम्ही करा महादामाय. तव पुत्र महिमान कैसा वाढला येथोन, तो तुम्ही सामोर राहोन वदवा मम हाती. रंगनाथ भक्तीचा भुकेला, गुरुचरित्री रंगला. गुरुवद्वी तोच वदला स्वांत सुखे. इति श्री पार्वती सूत रंगनाथ कृत गुरु मल्लनाथ लीलामृत ग्रंथ त्रयोविंशोऽध्याय संपूर्ण. गुरुचरणार्पणमस्तु. हरि हरि हरि. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 23. श्री गुरुभ्यो नमः. रुक्मिणी पांडुरंगाभ्या नमः. शरण